असतं, जेव्हा तुमच्या जीवनात खूप गोंधळ असतो आणि पवित्र देव प्रवेश करतो, हा विचार मला आवडतो. बायबल म्हणतं, चोर येतो तो केवळ चोरी, घात आणि नाश करायला, पण येशू म्हणाला, मी आलो आहे. बघा, इथे आपल्याला पवित्र प्रवेश मिळतो. सैतान नाश करण्याचा भरघोस प्रयत्न करतो आणि येशू प्रवेश करतो या सगळ्यात आणि म्हणतो, मी तर त्यांना जीवनप्राप्ती व्हावी आणि ती विपुल प्रमाणात ओसंडून वाहणारी असावी म्हणून आलो. आणि एक सांगू का, आत्ता जर तुमच्या आयुष्यात सगळीकडे सर्वनाश, कंजूशी, काळजी, उदासी, संबंधातल्या काही समस्या किंवा मनाचा तुटलेपणा असेल, तर येशू आला तो तुम्ही तुमचं जीवन उपभोगावं. तुम्ही सतत तुमच्या समस्यांचा विचार करायची गरज नाही. आयुष्य उपभोगा दैवी अर्थव्यवस्थेप्रमाणे. देव हा पुनःस्थापना करणारा देव आहे. आपण स्तोत्रसंहिता 23 मध्ये वाचतो की तो पुनःस्थापना करणारा आहे. माझं मन मोडलेलं होतं. माझ्या वडिलांनी माझं शोषण केलं, आईने माझ्याकडे दुर्लक्ष केलं. मी ज्या मुलाशी लग्न केलं तो माझा पहिला नवरा दुसऱ्या बाईच्या नादी लागला, जो शेवटी तुरुंगात गेला. मी त्यावेळी 23 वर्षांची होते, मनाने पूर्ण मोडलेली होते. योग्य विचार मला माहीत नव्हता. सगळं चुकीचंच मला दिसायचं. माझ्या उद्दिष्टांचा अगदी विचका झाला होता. मला माहीत नव्हतं की मी द्यायला कसं, शिकायला हवं, समर्पित कसं व्हायला हवं. मला इतकंच माहीत होतं मला काय हवंय आणि मला हव्या त्याच पद्धतीने गोष्टी व्हाव्यात आणि तसं जीवन जगणं कठीण होतं. पण प्रामाणिकपणे सांगते की त्याने माझं जीवन पुनःस्थापित केलं. मला माहीतही नव्हतं, मी सांगूही शकत नव्हते कसे आभार मानायचे त्याने केलेल्या पुनःस्थापनेचे. आणि बघा, मला तुम्हाला आश्वस्त करायचंय की देव जे एखाद्याच्या जीवनात घडवतो ते कुणासाठीही तो करू शकतो. कुणासाठीही. तुम्ही तिथे पोहोचून ते कब्जात घ्यायचंय आणि विश्वास ठेवायचा आहे की देवाकडे सोडवता येणार नाही अशी कुठलीही समस्या नाही. आता बघू, 1 योहान अध्याय 4 वचन 4. आधीच आपण हरवलंय, विजय मिळवलाय त्या ख्रिस्त विरोधकावर. सैतानावरही आधीच आपण सैतानाला हरवलंय. सैतानाला हरवण्याचा आपण प्रयत्न करत नाही आहोत, आधीच आपण त्याला हरवलेलं आहे. कारण जगात जो आहे त्यापेक्षा तुम्हात जो आहे तो मोठा आहे. बायबल सांगता आपण महाविजयी आहोत. त्याच्याद्वारे जो आपणावर प्रीती करतो. देव आपल्याला अनुकूल असल्यास आपल्याला प्रतिकूल कोण आहे? जेव्हा देवाशी तुम्ही जोडले जाता त्याची गणितं वेगळी असतात जगाच्या गणितापेक्षा. जगामध्ये तुम्हाला असू शकतात समस्या 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 समस्या, आपत्ती, संकट, समस्या वाढत जातात आजवर तुम्ही पाहिलेल्या गोंधळापेक्षाही. थोडंसं इकडे लक्ष देऊया. देवाने जर आपलं खातं उघडलेलं असेल तर त्यामध्ये आपल्याला त्याचा हिशोब कसा असतो ते कळेल. जरा इकडे लक्ष दिलं तर मी काय म्हणते कळेल. या सगळ्या समस्या आहेत. बेरीज अनपेक्षित, टॅक्स शिल्लक नाही, एकूण बेरीज आपल्या कल्पनेपेक्षा जास्त, देवाची सूट सवलत, क्षमाशीलता, कृपा, दया, आशा, विश्वास, प्रीती आणि शांती. बेरीज चिंतामुक्ती, टॅक्स भरला गेलाय, एकूण बेरीज मुक्तता, एकूण बचत तुमचं आयुष्य. आमेन. या सगळ्याविषयी मी विचार करत होते. जेव्हा देवाशी तुम्ही जोडले जाता समीकरणं बदलतात. मला बायबलमधला एक लहानसा वाक्प्रचार ठाऊक आहे जो म्हणतो, जेव्हा देव, मला वाटतं हे खरोखर तुम्हाला समजावं, हरकत नाही तर काहीही घडत असलं तरी जेव्हा देव हस्तक्षेप करतो, जेव्हा पवित्र देव, जेव्हा तुम्ही त्याच्या हस्तक्षेपाला सहज शरण जाता, सगळं काही बदलून जातं. प्रेषित अध्याय 7 वचन 9 काही वचनं आपण पडद्यावर दाखवणार आहोत. प्रेषितांची कृत्य अध्याय 7 वचन 9. नंतर कुलपतींनी हेव्यामुळे, मत्सरामुळे आणि रागाने याकोबाचा मुलगा योसेफाला मिसर देशात विकून टाकले. पण देव मिसर देशात, बघा, पण देव हा परिवारातला सगळ्यात धाकटा मुलगा होता.
इतर सगळे भाऊ त्याचा द्वेष करायचे, कारण तो वडिलांचा लाडका होता म्हणून. मला नाही वाटत की याचा अर्थ ते त्याच्यावर इतरांपेक्षा जास्त प्रेम करायचे असं, पण तो तो लहान होता आणि कदाचित इतरांपेक्षा थोडं जास्त कौतुक झालं असेल. एक सांगू, म्हणजे जे इतरांना मिळालं नाही असं थोडंसं कौतुक. तुम्ही जाणता, जर तुम्ही धाकटे असाल तुमच्या भावंडांमध्ये, तर अगदी आयुष्यभर तुम्हाला ऐकावं लागतं, तुला सगळे काही मिळतं, आम्हाला मात्र कष्ट करावे लागतात त्यासाठी, तुला मात्र वाढलेलं ताट येतं पुढ्यात. आमेन. माझा धाकटा मुलगा एके दिवशी कंटाळून मला म्हणाला, मी सगळ्यात शेवटी जन्माला आलो, हे मी नाही ना ठरवलं, मी काहीच करू शकत नव्हतो. योसेफाचं असंच होतं. तो धाकटा होता आणि त्याच्या वडिलांनी त्याच्यासाठी सुंदर असा कोट बनवला होता. जेव्हा तो कोट घालत असे, मी सांगते, ते भाऊ जळफळत असायचे. ते रागाने वेडे झाले होते, द्वेषाने भरले होते. त्याला घेऊन गेले, गुलाम म्हणून व्यापाऱ्याला विकून टाकलं आणि परत येऊन त्यांनी वडिलांना असं सांगितलं की जंगली जनावरांनी त्याला ठार मारलं. ते त्याचा कोट घेऊन आले जो रक्ताने माखला होता. पण देवाची नजर होती योसेफावर. देवाने त्याला मदत केली. आपल्या जीवनात चमत्कार घडतो जेव्हा देव आपल्याला मदत करतो आणि एखाद्याची मदत केल्यास त्याचा विश्वास वाढत जातो. आयुष्यातल्या तुमच्या प्रत्येक दिवशी तुम्ही कबूल करायला हवी, प्रार्थना करायला हवी, जिथे कुठे मी जातो देव मला सहाय्यता करतोच आहे. एक सांगू का, देव तुमच्यासाठी दरवाजे उघडू शकतो, इतके की तुमचं तोंड वाचलेलंच राहील. हो, तुमच्यासाठी खरा चमत्कार. गेल्या आठवड्यात माझा मुलगा म्हणाला, आपल्याला खूप मोठी मदत झाली भारतामधून. माझ्यावर प्रीती करणाऱ्या महिलेची खूप वरच्या पदावर नियुक्ती झाली आहे आणि तिने आमच्यासाठी खरंच दरवाजे उघडले सरकारी मार्गाने. आणि भारतातील एक नंबरचं राष्ट्रीय चॅनल होण्यासाठी. आणि सध्या आम्ही भारतात खूप काम करतोय, म्हणजे भारतातील पुष्कळ भागात आम्ही पोहोचलो. आणि आता या चॅनलद्वारे ते लवकरच दुप्पट होईल. लोकांपर्यंत आमचं पोहोचणं म्हणजे 1 अब्ज भारतातील लोकांपैकी आम्ही 850 कोटी लोकांपर्यंत पोहोचणार आहोत. आणि 16 विविध भाषांमध्ये हे प्रसारण होणार आहे. याला म्हणतात कृपा. आश्चर्य आहे ना. फेंटन मसुरी मधली एक स्त्री, जिला समजूतदारपणा ठाऊकच नव्हता 30 वर्षांपूर्वी, जी आज भारतासह संपूर्ण जगात संदेश देतीये. जर देव तिच्यासोबत नसता तर. जेव्हा देव कृपा पुरवतो तेव्हा सैतानाला मार्गातून दूर व्हावंच लागतं. आमेन. पण देव, योसेफाने खड्ड्यातून सुरुवात केली आणि महालापर्यंत पोहोचला. त्याच्याकडे अधिकार होता इजिप्तमध्ये इतर कोणाही पेक्षा. फारो शिवाय. मला एक गोष्ट समजली, मला वाटतं तुम्हालाही कळावी, कारण आपल्या सगळ्यांसाठी महत्वाचं आहे. आणि बघा, मला असं जाणवतं योसेफाने जे योग्य होतं तेच केलं असावं. त्याच्या आयुष्यात काहीही जरी घडत होतं तरी त्याने आपलं वागणं चोख ठेवलं होतं. चला, तुम्ही माझं ऐकलं नाहीत का? मी म्हटलं एक गोष्ट त्याने केली, म्हणजे त्याने आपलं वागणं चोख ठेवलं होतं. त्याच्या आयुष्यात काहीही घडत असलं तरीही एक गोष्ट त्याने केली, ती भले आपल्या जीवनात काहीही घडत असो, त्याने आपलं वर्तन चोख ठेवलं होतं. त्याने अजून काय केलं सांगू तुम्हाला? जिथे कुठे तो गेला लोकांशी चांगलं वागला. 13 वर्ष तो तुरुंगात होता त्याने न केलेल्या गुन्ह्यासाठी. आणि त्याने आचार्याला मदत केली, वेटरला मदत केली आणि लगेचच ते त्याला विसरूनही गेले. बघा, जर तुम्ही संकटात असाल तर उत्तम काय करा, तर तुमचं वागणं चांगलं ठेवा आणि ज्यांच्याशी जितकं चांगलं वागता येईल तितकं वागा. या 2 गोष्टी जर तुम्ही केल्या तर सैतान तुम्हाला बंधनात ठेवू शकत नाही. तुम्ही ऐकताय ना? मला पुन्हा एकदा ते सांगायला लावू नका. मी म्हटलं, जर तुमच्या जीवनात गोंधळ असेल, एकच गोष्ट करा, तुमचं वागणं चांगलं ठेवा आणि जितकं चांगलं वागता येईल तेवढं वागा. असं जर केलं तर सैतान तुम्हाला बंधनात ठेवू शकणार नाही, नक्कीच नाही. तो हे करूच शकत नाही. मला दानिएलच्या मित्रांची गोष्ट आवडते. शद्रक, मेशक आणि अबेदनेगो. आणि अरे बापरे, ही गोष्ट वाचल्यावर मी उत्साहित होते. त्यावर विचार केल्यानंतर सुद्धा की खरंच हे खूप
अद्भुत आहे. तुम्हाला जरा मला सहन करावं लागेल कारण मला त्यावर बोलायचंच आहे. बघा, तुम्ही खूप काही चांगलं सांगू शकता दानिएल आणि त्याच्या चांगल्या मित्रांबाबतीत. ते खरेपणात जपणारे होते, ते वचन पाळणारे होते, जे काही बोलायचे ते करत असत. ते त्यांनी केलेलं असायचं. योग्य असेल ते निश्चयपूर्वक करायचे, जरी त्यासाठी त्यांना त्रास सहन करावा लागला तरी. मला वाटतं आपल्या समाजाला इतर कशाहीपेक्षा याची जास्त गरज आहे आज. दानिएल 3 मध्ये सुरुवातीची काही वचनं मी तुम्हाला एका मिनिटात सांगते. खरं तर वचन 10 पासून सुरुवात होते. आपल्याला ते पाहायचं नाहीये. दानिएल अध्याय 3. आपण सुरुवात करूया वचन 22 पासून. पण बघा काय घडलं होतं की राजाने फरमान काढलं होतं की सगळ्यांनी नमन करावं असं त्याच्या पुतळ्यापुढे. ते त्याच्याशिवाय इतर कुणालाही नमन करणारे नव्हते. पण शद्रक, मेशक आणि अबेदनेगो ही देवाला भिणारी माणसं होती. ते म्हणाले, आम्ही तसं करणार नाही. राजा म्हणाला की जो कोणी याला नकार देईल त्याला अग्नीच्या तप्त भट्टीमध्ये टाकण्यात येईल. आता बघा, जरा विचार करा, जर त्या ठिकाणी अग्नीची तप्त भट्टी असेल आणि जर तुम्हाला तिच्यापासून स्वतःला दूर ठेवायचंय तर त्या पुतळ्यापुढे गुडघे टेकावे लागतील. म्हणून मला विचार करावासा वाटतो की आपणही जर त्यांच्यासारखे असतो तर. पाहूया काय घडलंय त्याकडे. राजाचा हुकूम अगदी सक्त असल्यामुळे, मी वचन 22 ची सुरुवात वाचतेय. राजाचा हुकूम अगदी सक्त असल्यामुळे ती भट्टी फारच तप्त केली होती आणि म्हणून ज्या पुरुषांनी शद्रक, मेशक आणि अबेदनेगो यास तीजवर नेले ते ज्वालांनी भाजून गेले. शद्रक, मेशक आणि अबेदनेगो हे तिघे पुरुष मुसक्या बांधलेल्या असे त्या धगधगीत अग्नीच्या भट्टीत पडले. नंतर नबुकदनेस्सर राजा चकित होऊन पटकन उठला. तो आपल्या मंत्र्यांना म्हणाला की आपण अग्नीत 3 जणांना बांधून टाकिले ना, अगदी घट्ट दोरांनी. तो म्हणाला, आता बघा 4 इसम अग्नीत मोकळे फिरताना दिसतायत आणि त्याला काही एक इजा पोहोचलेली दिसत नाहीत. 4 माणसं मोकळी फिरताना दिसतायत. चौथ्याचं स्वरूप तर एखाद्या देवपुत्रासारखं आहे. पण देव त्या भट्टीत त्यांच्या सोबत होता. आणि यातली ही गोष्ट मला आवडते की जेव्हा ते त्यांच्या आयुष्यातल्या कठीण प्रसंगात होते त्याच वेळेला त्यांना त्यांच्या बंधनातून मुक्त करण्यात आलं. तुम्हाला वाटतं की इतक्या गोंधळात काही घडत नाहीये तुमच्या जीवनात. कदाचित कधी कधी तीच परिस्थिती वापरतो तो तुमच्या जीवनात तुम्हाला बंधमुक्त करण्यासाठी, परिस्थितीतून मोकळं करण्यासाठी. ते बांधले गेलेले होते, माघारी मुक्त होऊन आले. आणि चांगली बातमी अशी की जर तुम्ही अजून पुढे वाचलं तर ते म्हणतं की जेव्हा ते बाहेर आले ते जळाले नव्हते आणि त्यांना धुराचा किंचितसाही वास येत नव्हता. हो, हालेलुया. एक सांगू का, मला असभ्य वागायला आवडत नाही. मला वाटतं त्यात काही तथ्य नसतं. मी नुसतंच म्हणते. म्हणजे मला मागच्या वर्षी समजलं की ज्यावेळी मी साक्ष तयार करत होते ज्यात शोषणापेक्षा अधिक काही होतं, माझ्यावर वडिलांनी बलात्कार केला होता. शोषण हा जरा चांगला आणि मृदू असा स्वीकारला गेलेला शब्द आहे. माझं शोषण झालं, तुमचं शोषण झालं, आमचं शोषण झालं. पण मी ते गेले होते त्यातून कारण मला ठाऊक आहे किती सातत्य होतं आणि किती वेळा ते घडलं होतं. साधारण 5 वर्षांच्या काळामध्ये माझे स्वतःचे वडील 200 पेक्षा अधिक वेळा बलात्कार केला त्यांनी. आणि हे अधिक धक्कादायक होतं विचार करण्यासाठी की ज्याच्यामध्ये काही माणुसकी असावी, काही मन असावं किंवा त्याच्यात काही जीव उरला असेल, तरीही मी त्यातून बाहेर आले आणि धुराचा किंचितसाही वास आला नाही. चला आता लक्षात घ्या तुम्ही, हे धुराचा किंचितसाही वास आला नाही. माझ्याकडे बघून तुम्ही सांगू शकणार नाही, माझ्याशी बोलून तुम्हाला कळणारही नाही. मी तुम्हाला सांगितलं नसतं तर तुम्हाला कळलंच नसतं. तुम्हाला वाटेल मी खूप शिकलेली आहे, विशेष अधिकार प्राप्त व्यक्ती जी जीवनात त्या टप्प्यापर्यंत पोहोचलेली आहे. मित्रांनो, हे सत्यापासून खूप दूर आहे.
मला कॉलेजमध्ये जाऊन शिकायचं होतं, पण मला वडिलांपासून वेगळं होऊन काम करावं लागलं. मला घर सोडून स्वतःची काळजी घ्यावी लागली त्यांच्यावर अवलंबून न राहता. माझे शिक्षक मला म्हणाले, पत्रकारितेचा अभ्यासक्रम पूर्ण कर शिष्यवृत्ती घेऊन, कारण लिहिण्याची माझ्यातली देणगी त्यांनी ओळखली होती. पण मी नाही जाऊ शकले. माझ्याकडे कुठलीही डिग्री नाही, पत्रकारितेचीही नाही, किंवा पुस्तक कसं लिहायचं याचं शिक्षणही मी घेतलं नाही. तरीही मी माझं 90वे पुस्तक लिहून संपवलंय. मी स्वतःचा तोरा मिरवत नाहीये, मी तर देवाचा मोठेपणा सांगतेय. मी म्हणतेय की पण देवा तू हे पाहतोयस, हरकत नाही. आता तू कुठे असते? जर तुम्ही त्याला प्रवेश करू दिलात, तो संपूर्णपणे जीवनाची पुनःस्थापना करू शकतो. हरकत नाही भूतकाळात तुम्ही काय केलं असेल. तुम्ही देवाला प्रवेश करू द्या. हरकत नाही भूतकाळात तुम्ही कसे वागले असाल. तुम्ही चांगला स्वभाव असण्याचं ठरवलं, कुणा दुसऱ्यासाठी आशीर्वादित व्हायचं असं ठरवलं आणि देवाला प्रवेश करू दिला, तर देव सगळं काही सुधारेल. हे सभागृह खूप गोष्टींनी भरलेलं आहे. कदाचित अशा गोष्टी ज्या सूरस अशा कथा वाटतात. कठीण काळातून जाणारी मी एकटीच होते असा विचार करून मी स्वतःला फसवणार नाहीये. पुष्कळ जण गेले असतील. तुमच्यापैकी पुष्कळ जण अविश्वसनीय अशा कठीण आणि भयानक परिस्थितीतून गेले असतील. तरीही देवाला तुमचा अभिमान आहे, कारण आज तुम्ही त्याच्या आराधनेसाठी आला आहात. त्याच्या संबंधी अधिक काही शिकण्यासाठी आला आहात. जेव्हा जगात दुःखी असे खूप लोक आहेत जे दारूबाजी आणि ड्रग्ज घेत आहेत आणि जितक्या म्हणून चुकीच्या गोष्टी करतायत त्या करतातच आहेत, आणि हे काही समस्येचं समाधान नसतं. इथे तुम्ही आहात जिथे तुम्ही उत्तर मिळवू शकता. पण देव, मला रोमकरांस पत्र आवडतं जे म्हणतं, आपण पापी असताना देवाने आपला एकुलता एक पुत्र दिला आपल्यासाठी, मरण सहन करण्यासाठी. पण देवाने आपल्या जीवनातलं पापाचं, कंजूषपणाचं निंदनीय चक्र खंडित केलं. उजेड अंधारास प्रकाशतो. तसंच मरणप्राय परिस्थितीत जीवनाचा अनुभव येतो. जेव्हा देव दाखवतो तेव्हा इतर गोष्टी प्रभावहीन असतात. पवित्र देवाने हस्तक्षेप केल्यावर काय घडतं? काही लोकांसाठी थोडंसं प्रोत्साहन, ज्यांनी अविश्वासणाऱ्यांशी लग्न केलेलं असेल, किंवा एका क्षणासाठी पौलाला आठवूया जो आक्रमकपणे ख्रिस्ती लोकांचा वध करायचा, त्यांना छळायचा. तो स्तेफनाच्या दगडमारीच्या वेळी तिथे होता. तो खूप धार्मिक मनुष्य होता. त्याची गर्विष्ठपणाची समस्या होती. केलेल्या कृत्यांची त्याला खूप घमेंड होती. त्याला त्याच्या सामाजिक गटामध्ये भरपूर मान आणि सन्मान होता. त्याची धार्मिकता आणि त्याची घौड दौड किंवा त्याचा सुरू असलेला प्रवास जो एका शहरातून दुसऱ्या शहरात जात असे, आणि अचानक देवाने त्याला दाखवलं, त्याची घोडदौड रोखली, त्याला आंधळ केलं, त्याच्याशी बोलला. तुम्हाला नाही कळणार काय घडू शकतं तुमच्या आवडत्या लोकांसाठी जर तुम्ही प्रार्थना करत राहिलात तर. कारण एक सांगू, मला परवा नाही ते किती संकुचित आणि चिडचिडे असतील, देवाला कितीही नाकारत असतील, पण देवाने त्यांना दाखवून दिलं तर पवित्र हस्तक्षेप त्यांचं जीवन बदलवून टाकील, आणि ते लवकरच घडेल. आमीन. पण देव, मला नुकतंच सांगण्यात आलं की आमच्या ऑफिसमध्ये प्रथम क्रमांकाची प्रार्थनेची विनंती असेल तर ती आहे आवडत्या व्यक्तींसाठीची. कित्येक लोकांचं अंतःकरण त्यांच्या मुलांसाठी तुटत असतं, आणि त्यांनी केलेल्या लग्नामुळे त्यांची आई, वडील, बहीण, भाऊ, मित्र सगळे दुःखी होतात. आणि बघा, देवामध्ये तुम्हाला काय मिळू शकतं हे कळलं तरी देखील जर लोक दयनीय जीवन जगत असतील, तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नसाल, तर एक सांगू का, देव करू शकतो. देव ते करू शकतो. दैवी हस्तक्षेपासाठी प्रार्थना करा. देवा, आमच्या जीवनात दैवी हस्तक्षेप होऊ दे. असं काही कर जे केवळ तूच करू शकतोस. आपण बघूया 2 कोरिंथ अध्याय 7 वचन 5 आणि 6. 2 कोरिंथ अध्याय 7 वचन 5 आणि 6. आम्ही नासेदोनियात आल्यावर ही आम्हाला शारीरिक
शारीरिक स्वस्थता अशी नव्हतीच. आता बघा, आम्ही चहूकडून गांजलेलो होतो. प्रत्येक वळणावर संताप आणि विवाद आणि झगडे आणि भांडणं, तरकट आणि आतील भीती. अगदी दयनीय स्थिती होती. पण देव आहे. मी एक सांगते, देव नसेल तर आपण काहीही करू शकत नाही, हे लक्षात घ्या तुम्ही आज. पण देव आहे जो धैर्य, समाधान, प्रोत्साहन, ताजेपणा देतो, दुःखी लोकांना आनंद देतो आणि बुडणाऱ्यांसाठी आरामदायी प्रोत्साहन, ताजेपणा, सौख्य हे आम्हा स्थिताच्या येण्याने मिळाले. ते हताश, निराश होते, भयभीत होते, घाबरलेले, हतबल असे झाले होते. पण देव आहे. एक सांगू का, तुम्हाला जेव्हा प्रोत्साहन हवं असतं आणि कोणी तुम्हाला प्रोत्साहन देत नसेल, त्यांच्यावर चिडू नका तुम्ही. मी खूप वर्ष तसं केलं. मला प्रोत्साहनाची गरज होती. लोकांना नेहमी नसतं माहीत कधी तुम्हाला प्रोत्साहन हवंय आणि त्यावेळेला कसं देता येईल. इतकंच नाही, प्रोत्साहनाच्या गरजेखातर ते कुठेतरी दूर जाऊन बसतात. ते तुमच्याकडे बघून रविवारी सकाळी स्मितहास्य देतात, प्रभूची स्तुती असो असं म्हणतात. याचा अर्थ त्यांना समस्या नाही, तसं नाही. मी सुद्धा चर्चला जाताना एक मुखवटा परिधान करून जायचे वर्षानुवर्ष. ठीक आहे, प्रभूची स्तुती असो, देवाचा महिमा असो, आभारी आहे, शिव आमेन आमेन. आणि घरी परतताना नवऱ्याशी भांडत घरी यायचं. एक सांगू याचा अर्थ काय? मी शिकले देवाकडे जायला. देवा, मला प्रोत्साहनाची गरज आहे. मला गरज आहे कुणीतरी माझं कौतुक करण्याची. ज्या कशाची मला गरज आहे, मी देवाकडे जाऊ शकते आणि त्यासोबत मला तो अद्भुत रीतीने ते देऊ शकतो, कुणा व्यक्तीद्वारे. पण मी शिकले देवशी भांडत राहायचं, मित्रांशी भांडत राहायचं, कारण ते मला हवं तसं वागत नाहीत. याने माझ्या समस्या कधीही सुटणार नाहीयेत. आपण आपल्या गरजांच्या पूर्ततेसाठी लोकांकडे बघणं थांबवलं पाहिजे आणि देवाकडेच पाहायला हवं. देव आपल्या गरजा पुरविल नेहमीच लोकांद्वारे. पण त्याला राग येतो जेव्हा आपण त्यांच्याकडे जातो त्याच्याकडे जाण्याऐवजी. या आठवड्यात कुणाला तरी मुक्त करण्यासाठी एवढं योग्य आणि पुरेसं आहे. तुम्ही घरी जाऊ शकता, तुम्हाला हवं ते मिळालेलंही असेल. कारण तुमच्यापैकी कुणीतरी कुणावर तरी सतत चिडलेले असतात, कारण तुम्हाला जसं हवं तशी समोरची माणसं नेहमीच वागत नाहीत म्हणून. तुमच्या आनंदासाठी दुसऱ्याला जबाबदार धरू नका, केवळ आनंदी व्हा. तुम्ही तसं करतानाही आनंदी राहू शकता. आमेन. पण देवाच्या इच्छेनुसार करताना प्रेषिताला तुरुंगात जावं लागलं. पण देवाने देवदूत पाठवला आणि दरवाजा उघडला. आशीर्वाद नेहमी संमिश्र असतात संकटांसोबत. जेव्हा आपण देवाची सेवा करतो, योग्य ते करणं जरा कठीणच असतं आणि तुम्हाला योग्य तो निकाल मिळत नाही. जेव्हा शद्रक, मेषक आणि अबेदनेगो जेव्हा तप्त भट्टीत होते, ती आधीच तप्त होती. ते आत जाण्यापूर्वीच ती भट्टी करता येईल तेवढी तप्त केली होती. आणि जेव्हा त्यांनी नमन करण्यास नकार दिला, जे खरं तर बरोबर होतं, बायबल सांगतं राजाने त्या भट्टीचं तापमान अजून 7 पटीने वाढवलं. मी माझ्या जीवनात पुष्कळदा योग्य काही करायला जाते, त्यावेळी असं वाटतं की मी एकटीच आहे या संकटाचा सामना करणारी. अशा प्रसंगात सापडल्यावर काय कराल तुम्ही? केवळ देवावर विश्वास ठेवायचा की त्याचा वरदहस्त आपल्यावर आहे. त्याला ठाऊक आहे आपण काय करतोय आणि कदाचित त्याला तुमच्याकडून काही कार्य करून घ्यायचं असेल. तुमच्या जीवनाला कलाटणी देण्यापूर्वी तुमच्या गरजेनुरूप विश्वास ठेवा. अगर नाही, देव भट्टीचा उपयोग करत असतो आपल्या जीवनातील बंधनं सैल करण्यासाठी. सगळं काही सुरळीत सहज असताना आपली वाढ होत नाही. तुमच्या भरघोस प्रतिसादाबद्दल धन्यवाद. भट्टीमध्ये ते मोकळे होते, ते बंधनातून मोकळे झाले होते जेव्हा ते त्या भट्टीत होते. कुणी ऐकतंय का माझं? ते सोफ्यावर झोपून डोनट्स खात टीव्ही बघत नव्हते. ते भट्टीमध्ये मोकळे होते. ते मॉलमध्ये शॉपिंग करत नव्हते. ते भट्टीमध्ये मोकळे होते. मला खूप वर्ष लागली हे समजण्यासाठी की माझे विचार हेच माझे मोठे शत्रू आहेत. पुष्कळ काळापर्यंत ते माझे उत्तम मित्र होते. माझ्या जीवनातल्या शौलाला माझ्यातला शौल सापडला. आणि जर तुम्हाला बायबलमधला शौल माहित नसेल, खरं तर त्या संदेशासाठी आता वेळ नाही. पण देव नेहमीच तुमच्यासोबत असे लोक ठेवत नाही जे तुम्हाला हवे असतात, तुमच्या मनाप्रमाणे वागणारे. कधी कधी देव तुमच्या भोवती असे लोक ठेवतो जे तुमच्याशी फार चांगले वागत नाहीत. आणि मग तुम्हाला कळतं तुमच्या आत काय आहे.
आपल्याला समजण्याची गरज असते आपण कशातून जात आहोत याची. देवाची आपल्या आयुष्यासाठी योजना असते, ती आपल्या कल्पनाशक्तीपेक्षा कितीतरी मोठी असते. आणि देवाच्या पवित्र हस्तक्षेपासाठी आपण प्रार्थना केली पाहिजे जीवनात आणि आपल्या समस्यांमध्येही. हा संपूर्ण आठवडा विशेष भर हा नात्यांच्या पुनर्स्थापनेवर दिला जाणार आहे. खरं तर बुधवारी संबंध मिनिस्ट्री या क्षेत्रातील आमच्या भागीदारांसाठी आणि मित्रांसाठी प्रार्थना करणार आहे. जर तुमचे काही नातेसंबंध नसतील, जर तुम्ही एकटे असाल किंवा जर तुमच्या नात्यात काही वाईटपणा असेल तर तुम्ही दयनीय व्हाल. आपल्याला नात्यांची गरज असतेच. आपण खात्री करावी की ती योग्य, सुदृढ, चांगली आणि संतुलित. तुमचा दिवस आनंदाचा जाओ. आम्ही तुमची प्रशंसा करतो. जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्यासाठी आम्ही आमचे मित्र आणि भागीदार यांचे आभारी आहोत. एकत्रपणे आम्ही भुकेलेला अन्न पुरवितो, गरिबांना वस्त्र पुरवितो आणि राष्ट्रांना सुवार्ता सादर करतो. कृपया आमच्याशी संपर्क साधा किंवा भेट द्या. tmmindia.org वर आजच तुमच्या प्रार्थना विनंत्या सादर करा. आमच्या इतर साधनांची माहिती मिळवा. जॉयच्या सभेचे वेळापत्रक पहा आणि आमच्या बरोबर सहभागी व्हा. आम्ही येशूची प्रीती जगभरात वाटतो. दाखवण्यात आलेला कार्यक्रम जॉयस्पायर मिनिस्ट्रीचे मित्र व भागीदार यांच्याद्वारे केला आहे.